मी इंदिरा टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। काही महिन्यांपूर्वी शेतकरी नेत्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा केली होती। त्यानुसार 30 जून पर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ दिला जाईल असं आश्वासन सरकारने दिलं होतं। परंतु आता राज्यात विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे आचारसंहितेचा फटका कर्जमाफीला बसेल का, कर्जमाफी लांबणीवर पडणार का, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती। या सर्व चर्चांवर आता कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी पडदा टाकला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय। केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय। निकालाची तारीख 22 जून आहे। प्रक्रिया पूर्ण होण्याची तारीख 25 जून पर्यंत ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया चालणार आहे। त्यामुळे जूनच्या अखेरपर्यंत आचारसंहिता लागू असण्याची शक्यता आहे। मग कर्जमाफीच्या प्रक्रियेत काय अडचण येणार का, तर नाही। कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की शेतकरी कर्जमाफीसाठी आचारसंहितेची कोणतीही अडचण येणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत योग्य निर्णय घेतील आणि ठरलेल्या वेळेतच म्हणजे 30 जून पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल। आचारसंहितेचा फरक का पडणार नाही, तर या संभ्रमामागचं मुख्य कारण म्हणजे ही निवडणूक सार्वत्रिक निवडणूक नाहीये। ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून होतीये। यामध्ये सर्वसामान्य मतदार मतदान करत नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी, उदाहरणार्थ नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य इत्यादी लोक मतदान करतात। योजना आधीच घोषित झालेली असल्याने आणि थेट सर्वसामान्य मतदारांवर याचा प्रभाव पडत नसल्याने या प्रक्रियेला अडचण येणार नाहीये असं स्पष्ट होतंय। सरकारने या योजनेत थकबाकीदार आणि प्रामाणिकपणे कर्ज फेडणारे अशा दोन्ही शेतकऱ्यांचा विचार केलाय। शेतकऱ्यांचा प्रकार आणि मिळणारा लाभ पुढील प्रमाणे आहे। थकबाकीदार शेतकरी ज्यांना 2 लाख पर्यंत कर्जमाफी दिली जाईल। नियमित कर्जफेड करणारे शेतकरी ज्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाईल। कृषी मंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। आता आचारसंहितेच्या तांत्रिक बाबी सांभाळून सरकार 30 जून पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे कशा प्रकारे जमा करतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात। तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।